नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। रायगड आरोग्य विभागामध्ये भरती निघाली असून 2024 ही भरती आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये चांगल्या जागांसाठी भरती निघाली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कसा भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, रायगड आरोग्य विभाग भरती 2024 ही भरती आहे। महाराष्ट्र सरकारची ही नोकरी असून लेखी परीक्षा इथे नाहीये। आणि चला तर मग आता सुरुवात करूया। राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी रायगड पदभरती जाहीरनामा। बघा ही जाहिरात आलेली आहे। रायगडची ही जाहिरात असून बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमांत मंजूर असलेले पदे निवड कंत्राटी पद्धतीने 29/6/2025 रोजीपर्यंत कालावधीसाठी खाली नमूद केलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत। त्यानुसार रिक्त पदाची तपशील खालील प्रमाणे आहे। बघा, इथे जागा दिलेल्या आहेत, तर आपण डिटेल्स मध्ये माहिती पाहूया। नॅशनल हेल्थ मिशन रायगड भरती 2024 ही भरती आहे। बघा, पदाचे नाव काय आहे, वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता, ऑडिओलॉजिस्ट, ऑटोमेट्रिक्स, डेंटल टेक्निशियन, सायकोलॉजिस्ट, EMS समन्वयक। बघा, अशा पदांचे नावे आहेत। त्याच पद्धतीने जागा किती आहे, तिथे जागा फक्त 17 जागांसाठी भरती आहे। वॅकन्सी डिटेल्स पाहूया आपण, किती जागांसाठी, बघा कोणते पद आहेत तर ते पाहूया। वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी फक्त 6 जागा आहेत, औषध निर्मात्यासाठी 6 जागा आहेत, ऑडिओलॉजिस्टसाठी 1 जागा आहे, ऑटोमेट्रिक्ससाठी 1 जागा आहे, डेंटल टेक्निशियनसाठी 1 आहे, सायकोलॉजिस्टसाठी 1 जागा आहे। त्याच पद्धतीने EMSS समन्वयकसाठी 1 जागा आहे। अशा पद्धतीने 17 जागांची वॅकन्सी आहे। त्याच पद्धतीने शैक्षणिक पात्रता पाहूया। शैक्षणिक वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी बघा, BMS आणि BUMS इथे लागणार आहे। MCIM रजिस्ट्रेशन सुद्धा इथे तुम्हाला लागणार आहे। औषध निर्मात्यासाठी बघा, D फार्मसी आणि B फार्मसी विथ 1 इयर एक्सपिरियन्स तुम्हाला इथे लागणार आहे। ऑडिओलॉजिस्टसाठी काय आहे, डिग्री इन ऑडिओलॉजिस्ट विथ 2 इयर एक्सपिरियन्स तुम्हाला इथे लागणार आहे। ऑटोमेट्रिकसाठी बघा, BSc ऑप्टोमेट्री विथ 2 इयर एक्सपिरियन्स तुम्हाला इथे लागणार आहे। डेंटल टेक्निशियनसाठी काय लागणार आहे, 12th सायन्स आणि डिप्लोमा इन डेंटल टेक्निशियल कोर्स, रजिस्ट्रेशन विथ स्टेट डेंटल काउन्सिलिंग विथ 2 इयर एक्सपिरियन्स। बघा, तुम्हाला 12th सायन्स लागणं गरजेचं आहे आणि डिप्लोमा इन डेंटल टेक्निशियलचा तुम्हाला डिप्लोमा असणं गरजेचं आहे। त्याच पद्धतीने सायकोलॉजिस्टसाठी MA सायकोलॉजी विथ स्टेट डेंटल काउन्सिलिंग विथ 3 इयर एक्सपिरियन्स। बघा, तुम्ही MA सायकोलॉजी असणं गरजेचं आहे आणि स्टेट डेंटल काउन्सिलिंग विथ 3 इयर एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे। त्याच पद्धतीने EMS समन्वयकसाठी MSW और MA सोशियोलॉजी, इथे तुम्हाला सोशियोलॉजी सायन्स असणं गरजेचं आहे। तेच नोकरी ठिकाण कुठे आहे, रायगडला ही नोकरी आहे। आणि वयोमर्यादा काय आहे, तर वयोमर्यादा इथे 70 वर्ष वयोमर्यादा आहे। तुम्ही 70 वर्षापर्यंत असाल तर फॉर्म भरू शकता। बघा, 18 ते 70 पर्यंत तुम्ही वय इथे फॉर्म भरू शकता। अर्ज शुल्क काय आहे, खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी फक्त 150 रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपये इथे अर्ज शुल्क लागणार आहे। त्याच पद्धतीने अर्ज पद्धत कशी आहे, ऑफलाईन पद्धतीने अर्ज इथे करायचा आहे तुम्हाला। सॅलरी डिटेल्स बघा, सॅलरी किती आहे, वैद्यकीय अधिकाऱ्यासाठी 28,000 पर मंथ इथे सॅलरी आहे। औषध निर्मात्यासाठी इथे 17,000 पर मंथ सॅलरी आहे। ऑडिओलॉजिस्टसाठी 25,000 पर मंथ इथे सॅलरी आहे। ऑटोमेट्रिकसाठी 20,000 पर मंथ इथे सॅलरी आहे। डेंटल टेक्निशियनसाठी 17,000 पर मंथ इथे तुम्हाला सॅलरी भेटणार आहे। त्याच पद्धतीने सायकोलॉजिस्टसाठी किती आहे, 30,000 पर मंथ इथे तुम्हाला सॅलरी भेटणार आहे। आणि EMS समन्वयकसाठी 20,000 पर मंथ इथे तुम्हाला सॅलरी भेटणार आहे। त्याच पद्धतीने अर्ज पाठवण्याचा पत्ता कुठे दिलेला आहे, बघा, अर्ज कुठं पाठवायचे तुम्हाला, आरोग्य अभियान कार्यालय, 2रा मजला, खोली क्रमांक 214, जिल्हा रुग्णालय अलिबाग, पिन कोड 402201 या पत्त्यावरती तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे, 20 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे, त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती चेक करू शकता डिटेल्स मध्ये। त्याच पद्धतीने आपण या
जाहिरातीसाठी किंवा या जॉबसाठी अटी शर्ती काय आहेत, अटी आणि शर्ती काय आहेत याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. सदर पदे राज्य शासनाचे नियमित पदे असून निवड कंत्राटी स्वरूपाची पदे आहेत. सदर पदावर कायमस्वरूपी हक्क राहणार नाही. तसेच पदासाठी शासनाची सेवा नियम लागू नाही. तसेच अर्जदाराला शासकीय सेवेत सामावून घेणे किंवा शासनामार्फत सेवा संरक्षण किंवा त्यासंबंधी दावा करण्याचा अधिकार राहणार नाही. बघा अशा पद्धतीची फर्स्ट अट आहे. तुम्ही कंत्राटी स्वरूपाचे जागा असून इथे कंत्राटी स्वरूपानेच तुम्ही अर्ज करायचे. बघा फक्त परमनंट जागा नाहीये, फक्त कंत्राटी स्वरूपांचं इथे तुम्हाला जॉब असणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान मधून कोणत्याही संस्थावरून एखाद्या कर्मचाऱ्याचे बघा अकार्यक्षमता अनियमितीच्या कारणामुळे सेवा समाप्त करण्यात आल्या असतील तर त्या कर्मचाऱ्यांच्या पुढे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कोणत्याही पदाकरिता विचार केला जाणार नाहीये. बघा हा सेकंड अट होती. तुमच्या कुठल्याही अकार्यक्षमता अनियमितीच्या कारणामुळे सेवा समाप्त करण्यात आल्या असतील तर कर्मचाऱ्यांना यापुढे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कोणत्याही पदाकरिता विचार केला जाणार नाही. बघा तुमची सेवा संपुष्टात आली तर तुम्ही कोणत्याही सेवासाठी किंवा कुठल्याही पदासाठी पात्र राहणार नाही. अर्जदार संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असावा व अर्जदाराविरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा नसावा. बघा दाखल केलेला नसावा. अर्जदार हा पदासाठी शारीरिकदृष्ट्या हा सक्षम असावा, म्हणजे तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम नसावं. शारीरिकदृष्ट्या तुम्ही मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या चांगले असणे गरजेचं आहे आणि तुमच्या विरुद्ध कुठलाही फौजदारी कायदा म्हणजे कुठलाही गुन्हा असले गरजेचं नाही. म्हणजे तुमच्याकडे कुठलाही गुन्हा नसू नये तर तुम्ही इथं अर्ज करू शकता. उपरोक्त पदापैकी तांत्रिक पदाकरिता तत्सम काउन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन नूतनीकरण प्रमाणपत्र काउन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन शासनाची सदर अर्ज कलेबाबतची पावती अर्जासोबत सादर करणे बंधनकारक राहील. तसेच काउन्सिलिंगकडील नोंदणीबाबत अथवा इतर कोणत्याही कागदपत्राची असलेली वैधता ही चालू कालावधीत असावी. तथापि अवैध प्रमाणपत्र उमेदवारांकडे भरती प्रक्रियेत पात्र ठरविण्यात जाईल. बघा तुम्हाला तुमचं काउन्सिलिंग प्रमाणपत्र किंवा तुमचं सर्टिफिकेट असणं इथे गरजेचं आहे. निवड झालेल्या उमेदवारांना करारपत्रावरील अटी मान्य असल्यास ₹100 रुपयाचा बॉन्ड घेऊन पेपरवर करारनामा पदावर रुजू होताना सादर करावा. बघा तुम्हाला अटी शर्ती मान्य असेल तर तुम्ही पात्र झाल्यावर किंवा तुम्ही पदावर रुजू झाल्यावर तुम्हाला ₹100 बॉन्डवरती हे सर्व लिहून देणे गरजेचं आहे. सविस्तर जाहिरात पात्र उमेदवारांची यादी निवड प्रतीक्षा यादी पद भरती प्रक्रियेबाबतची सर्व माहिती या वेबसाईटवरती तुम्हाला इथे या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला पाहायचं. या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल. याबाबत अर्ज कुठलाही स्वतंत्र पत्र व्यवहार केला जाणार नाही. बघा तुम्ही अर्जासाठी कुठलाही पत्र व्यवहार केला जाणार नाही. या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही निवड प्रतीक्षा यादी सर्व या वेबसाईटवरती पाहू शकता. त्याच पद्धतीने नियुक्ती आदेश देण्यापूर्वी अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे सर्व मूळ कागदपत्रे निवड समितीमार्फत पडताळणी करण्यात येईल. सादर करण्यात आलेले कागदपत्रे चुकीचे आढळल्यास उमेदवारांना निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईल. बघा तुमचे काही कागदपत्रे चुकीचे ठरले असतील, चुकीचे दिला असाल तर असं काही करू नका. तुम्ही चांगले म्हणजे तुमचे जे रिअल कागदपत्रे आहेत तेच द्या. चुकीचे कागदपत्रे देऊ नका तर तुमची इथे पडताळणी होणार आहे. तुम्ही जर कागदपत्रामध्ये निवड झाला तरच तुम्ही इथे पात्र असणार आहे. त्याच पद्धतीने अटी शर्ती बघा तुम्हाला वरील सर्व पदाकरिता गुणांकन पद्धतीनुसार निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे राबवण्यात येणार आहे. बघा तुम्हाला कशा पद्धतीने पात्र करणार आहेत, कसे गुण देणार आहेत ते बद्दल सुद्धा इथे माहिती दिलेली आहे. पदासाठी आवश्यक क्वालिफाईंग एक्झाम मधील गुण अंतिम वर्षाच्या आधारे धरण्यात येईल. तपशील बघा कशा पद्धतीने तुम्हाला आवश्यक शैक्षणिक अर्हतेचे अधिक शैक्षणिक अर्हता असल्यास संबंधित विषयामध्ये अधिक शैक्षणिक अर्हता. बघा तुम्हाला मिळालेल्या एकूण गुणाच्या टक्केवारी 50 प्रमाणे प्रोपोर्शनल काढावे आणि उदाहरणार्थ 60% गुण प्राप्त असल्यास त्याचे 50% प्रमाणे प्रोपोर्शन 60/50/100 = 30 = 50 गुण. या पद्धतीने तुम्हाला अशा पद्धतीने गुण देण्यात येणार आहेत. त्याच पद्धतीने तुम्हाला अर्ज बघा अर्ज कोणता कसा सादर करायचा आहे, अर्जावरती काय माहिती लिहायचं आहे ते सुद्धा इथे दिलेलं आहे आणि तुम्ही अर्जासोबत कुठले डॉक्युमेंट्स जोडायचे याबद्दल सुद्धा इथे माहिती दिलेली आहे. बघा हा ॲप्लिकेशन फॉर्म आहे. इथे तुम्हाला फोटो चिटकवायचे आहे. त्याच पद्धतीने इथे कुठल्या पोस्टसाठी अप्लाय करताय ते नाव लिहायचं आहे. इथं नेम लिहायचं आहे, इथं फादर नेम लिहायचं आहे, इथं बर्थ डेट, ब्लड ग्रुप, जेंडर बघा
मरायटल स्टेटस लिहायचं आहे आणि इथं फिनिशिंग NHM नॅशनॅलिटी लिहायचं आहे, रिजनल कॅटेगरी लिहायचं, अप्लाइंग विथ कॅटेगरी लिहायचं आहे, तुमची कुठल्या कॅटेगरीमधून अप्लाय करताय याबद्दल इथं माहिती लिहायची आहे। त्याच पद्धतीने इथे परमनंट ॲड्रेस लिहायचा आहे तुमचा, इथे सुद्धा तुम्ही ॲड्रेस टाकू शकता। त्याच पद्धतीने इथे ईमेल ID लिहिणं गरजेचं आहे, ईमेल करस्पॉन्डिंग ॲड्रेस सुद्धा इथे टाकायचा आहे। त्याच पद्धतीने तुम्हाला कुठले नॉलेज आहे, लँग्वेज म्हणजे तुम्ही कुठली लँग्वेज, तुम्हाला हिंदी लँग्वेज येते, इंग्लिश लँग्वेज येते, मराठी लँग्वेज येते तर आणि कुठली अदर लँग्वेज येत असेल तर तुम्ही इथे टाकू शकता। तुमचं अकॅडमिक प्रोफेशनल एज्युकेशन इथे लिहायचं आहे समरी। त्याच पद्धतीने कम्प्युटर प्रोफेन्सी म्हणजे कम्प्युटर नॉलेज येतं का तुम्हाला, इथं कम्प्युटर नॉलेजसुद्धा इथे लिहायचं आहे। टायपिंग स्किल येते का तुम्हाला, इथं टायपिंगचं नॉलेज असेल तर इथे लिहायचं आहे। आणि तुम्ही कुठल्या तुम्हाला बघा एज्युकेशन समरीसुद्धा इथे लिहायचं आहे, कधीपासून कधी पास झालात, डिप्लोमा डिग्री, फुल पार्ट टाईम, युनिव्हर्सिटी नेम, स्पेशलायझेशन, फायनल इयर मार्क्स आणि फायनल इयर ऑप्टेड मार्क आणि पर्सेंटेज अशा पद्धतीने इथे लिहायचं आहे। त्याच पद्धतीने बघा इथे डिक्लेरेशन, तुम्ही डिक्लेरेशन ह्या पदासाठी तुम्ही मान्य असलेल्या सर्व अटी मान्य आहेत अशा पद्धतीने इथं डिक्लेरेशन करायचं, इथं प्लेस आणि डेट लिहायचं, इथं सिग्नेचर करून तुम्ही अर्ज भरू शकता। त्याचप्रमाणे अर्जामध्ये कुठले डॉक्युमेंट जोडायचे आहेत आणि इथे तुम्हाला प्रतिज्ञापत्र सुद्धा इथे लावायचं आहे। प्रतिज्ञापत्र कसं भरायचं आहे तुम्हाला माहीतच असणार आहे। त्याच पद्धतीने तुम्हाला कुठले डॉक्युमेंट्स जोडायचे आहेत, बघा कुठले डॉक्युमेंट्स जोडायचे आहेत याबद्दल बी माहिती आहे। अर्जाचा नमुन्यातील अर्ज बघा, विविध अर्जातील नमुन्याचा अर्ज तुम्हाला इथे जोडायचा आहे। आणि शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्रिका बघा, 10वी 12वी पदव्युत्तर पदवी या शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्र, शैक्षणिक अर्हतेबाबतचे प्रमाणपत्र तुम्हाला 10वी पास 12वी पास पदवी पदव्युत्तर पदवीचे इथं जोडणे गरजेचं आहे। आणि शाळा सोडल्याचा दाखला आणि जन्मतारखेचा दाखला इथे तुम्हाला लावायचा आहे। त्याच पद्धतीने तुम्ही कोविडमध्ये जॉब केली असेल तर त्याच पद्धतीने NHM शासकीय संस्था विभाग शासन याच्यामध्ये तुम्हाला अनुभव घेतला असेल तर ते इथे सुद्धा लावायचं आहे। जातीचे प्रमाणपत्र, वैध प्रमाणपत्र लावायचं आहे। संबंधित पदाकरिता तत्सम काउन्सिलिंग प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला सर्टिफिकेट भेटला असेल काउन्सिलिंग सर्टिफिकेट तर ते सुद्धा इथे लावायचं आहे। आणि पासपोर्ट आकाराच्या 2 फोटो लागणार आहेत। आणि तुम्हाला उमेदवारांच्या नावात बदल झाला असेल तर शासनाचे राज्यपत्र इथे लावायचं आहे। आधार कार्ड आणि पॅन कार्ड सुद्धा लागणार आहे आणि लहान कुटुंब प्रमाणपत्र इतके तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहेत। अशा पद्धतीने हा आजचा फॉर्म होता। आजची जॉबबद्दल माहिती होती। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर येत असतात। अशाच प्रकारच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।